रुपाली चाकणकर उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। पुण्यामध्ये रुपाली पाटील, सुषमा अंधारे, संगीता तिवारी यांच्यासह 19 जणांवर गुन्हे दाखल झालेत। दाखल गुन्ह्यांसंदर्भात रुपाली चाकणकर आपली भूमिका मांडतील। रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी दिल्ली कोर्टामध्ये आज पुन्हा सुनावणी होणार आहे। हिंगोलीमधल्या कावड यात्रेमध्ये खासदार श्रीकांत शिंदेही सहभागी झाले होते। संतोष बांगरांच्या नेतृत्वात कळमनुरीमधून कावड यात्रा निघाली होती। सोबत खासदार श्रीकांत शिंदे आहेत। पोळीनंतर किंवा दिपोळी अगर राज्यामध्ये मंत्रिमंडळाची खांदेपलट होणार आहे अशी चर्चा आहे आणि त्यातच आता कळमनुरीमध्ये संतोष बांगर यांचे भावी मंत्री म्हणून पोस्टर लागले। बघा, कार्यकर्ता जो असतो या कार्यकर्त्याला नेहमी अपेक्षा असते की आपला नेता जो आहे हा मोठ्या पदावरती जावा आणि ह्या देखील कार्यकर्त्यांची तीच इच्छा आहे। सर्वाधिक मराठवाड्यातले खासदार आहेत। चर्चा आहे की आता तिकडे मराठवाड्यामध्ये एक मंत्रिपद भेटणार केंद्रामध्ये। बघा, काय मिळालं पाहिजे, मंत्रिपद मिळालं पाहिजे किंवा काय मिळालं पाहिजे ह्यातून शिवसेना कधीच काम करत नाही, शिंदे साहेब कधीच काम करत नसतात। आम्ही जे आहे हे लोकांसाठी आम्ही काय करू शकतो यासाठी आम्ही काम करत असतो। तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर आणि तर राजकारणामध्ये काय त्याला अर्थ नसतो। कॅमेरामॅन अमित आडेसह मी रमेश चंडके, टीव्ही 9 मराठी, हिंगोली।